सोलापूर आणि अहिल्यानगरसाठी घोड नदी हे एक वरदान म्हणून ठरलेले आहे। आता मी सध्या घोड नदीच्या पात्रामध्ये आहे। आपण इथे पाहू शकता की ही घोड नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडलेले आहे। आंबेगाव शिरूर तालुक्यात ह्या नदी पात्रात पाणी नसून केवळ वाळू आणि भेगाळलेली जमीन पाहायला मिळत आहे। ऐन पावसाळ्याच्या तोंडावरही या भागात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकरी आणि ग्रामस्थांची पाण्यासाठी मोठी वणवण होत आहे। हा खरीप हंगामाचा सीझन असून सुद्धा पाऊस पडला नाही। ह्यामुळे जे शेतकरी आहेत त्यांना याची मोठीच चिंता लागून राहिलेली आहे। जो ते आता आभाळाकडे पाऊस कधी पडेल ह्याची वाट बघताना आपल्याला पाहायला पडत आहे। नदी कोरडी पडल्याने ह्याच परिसरात विहीर आणि ज्या नदीची पाणी पातळीची प्रचंड प्रमाणात घट झाली आहे। उभे पीक डोळे देखत जळून चालले आहेत। ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठी जनावरांची सुद्धा चिंता लागून राहिली आहे। जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे। हक्काचे पाणी आटल्याने आता ह्या भागातील बळीराजा प्रशासनाकडे आशेने पाहत आहेत। याच दरम्यान धरणांमध्ये तात्काळ पाणी सोडण्यात यावे आणि ह्या भागात प्रशासनाने टँकर सुरू करावे असे मागणी या गावातले ग्रामस्थ करत आहेत। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।